आता आमचा इकडे मस्त कार्यक्रम चालू व्हायला आहे, ऊस खाणं चालू आहे। हे बघा या झाडाखाली बसलेला आहे सगळे, दाखवणार बाबू तोंड। जय हिंद यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ। तर जसं काय तुम्ही पाहिलं असेल की थंबनेलवर आपण आज मराठीत व्हिडिओ घेणार आहे आणि हा आपला पहिला मराठी व्हिडिओ होणार आहे। पहिले एकदा हनुमान जयंतीच्या वक्तीला घेतला होता, पण त्या दिवशी जमलंच नाही, कारण की म्हणजे सगळे व्हिडिओ असे आपले हिंदीत असतात आणि मराठीत व्हिडिओ काही जमला नव्हता। तर आता दत्तपारायण चालू आहे इकडे आणि हे सगळे आपले मित्र इथं बसलेले आहेत। तर हे पाय आपले सौरव भाऊ, हे शंतनू दादा, सूरज भाऊ, याला आम्ही गोलू भाऊ म्हणतो आम्ही गावात, हा गौरव आणि हे दीपक दादा। हे पाय हे लाकडावर बसलेला आहे सध्या आणि इथलचं वातावरण तुम्ही पाहू शकता। इथं काही नाही करा लागा, चला मग येऊ एकदा ऊस खायला चालतं। पोरं खाऊन यायचं मला झोकाच मग तेच डायरेक्ट पडला की झोका। आता आम्ही सगळे लेकरं घेऊन चाललो रामोद शेठच्या वावरात। तसं त्याला विचारलं जाऊ की नाही कसं करू, तर ते म्हणत की लय मोठा ऊस आहे, हे वाहनाने चालले जा। नाही म्हटलं असतं तर आम्ही आलोच असतो, नाही म्हणलं असतं तर आम्ही आलो नसतो म्हणा, पण आलो असतो, पण की ते नाही म्हणतच नाही, काही विषय नाही। काय कुठे चाललो आपण? अरे दीपक काय चालतं ना रमता काय वारावानी गप्पा गप्पा खाऊ मिठाई आणायला सोबत। ते संतोले बोलता निताल पांगी पुढे पुढे चालला का रामोद शेठच्या वावरात पोहोचलो आम्ही आणि ना हा ऊस इकेला आहे, हा पा पुरं खाली व्हायला इथं, आणि इकडे काही काही धांडे उभे आहेत आणि तिकडे शेवटी कापून ठेवायला काही तेव्हा हे इकडे द्यायचे बैल सरू राहिले। हे बा इथं मोठ्या मोठ्या गड्ड्या बांधून ठेवायला आहे, हा ऊस इकेला आहे आणि आम्ही आता इकडचा ऊस घेतो। हे बा हा पुरा खाली पडेल आहे, हवेनं पडेल असेल बहुतेक हा। एक्सपिरियन्स आहे तो सगळं हे काय आता काढूनच तर राहिलो मी रे। हो गोलू भाऊ ना मोठा ऊस काढला इथून, काळा वाजवा रे, काळा वाजवा ना मस्त रे। भाऊ आम्ही इथं उसाचा टेम्पो काढलं, व्हिडिओ काढू राहिलो म्हणून काही वांधा नाही, तुम्ही माझ्यासाठी बी काढून घ्या। तो पाय ना तो गौरव, गौरव तो पाय ना, तो उभा आहे तिकडे, तो वर तोंड करून। हो अरे त्याच्या वरचा तो वाला तोच साव, दुसरा बी काढला गोलू भाऊ ना। वा हे आपले सूरज भाऊ नीरज चोपडा, पाण्यानं भाला फेकला आपला ऊसाचा। आता आमचा इकडे मस्त कार्यक्रम चालू व्हायला आहे, ऊस खाणं चालू आहे। हे बा या झाडाखाली बसलेला आहे सगळे, दाखवणार बाबू तोंड। मस्त काळं मीठ टाकू टाकू खाणं चालू आहे इथं। बोला ताला रे बाबा पंगत बसली तरी ऊस खाऊन तर आता आलो आम्ही आणि आता इकडे कार्यक्रम वगैरे सगळं झालं। मराठीत व्हिडिओ पाहिजे तसा बनवता नाही येऊ राहिला, काऊन की हिंदीची सवय व्हायला आहे आणि बाकी तर काही नाही बा। हे प्रफुल्ल साहेब आहे तिथं, हे बा ते पोट्टे तिकडे जायला झोका खेळू राहिले, त्याचा इकडून दुरून व्हिडिओ काढू राहिले। का प्रफुल्ल दादा काही दिसते का त्याच्यात? दिसते ना, क्लिअरिटी चांगली आहे, बरी आहे। हा प्रफुल्ल भाऊ इथून व्हिडिओ काढू राहिले आणि हे शिवादादा आहेत, हे दीपक दादा तोंड तिकडे कोण करता। सुपेश दोन शब्द, सुपेश दोन शब्द, तुझे दोन शब्द पाहिजेत, तुझे दोन शब्द पाहिजेत सुपेश, बोल सुपेश। हे पाय लायण्यासारखे मोठे लेकर इथं झोका खेळू राहिले, मस्त लहानपणची आठवण आली आहे। काही कल्ला करता काय धरतं ते लाकूड?
शिकला अरे आरामशीर रे. बरे लहान पोरणे अभिची बाहेर राहिली. माही नाही रे वा. वर उभा राहतो त्याच्या लाकूड मोडले की नाही मागतील बरं. आता उद्या दत्त जयंती आहे. इथं मस्त कार्यक्रम असते. इथलचा व्हिडिओ गेलाय आम्ही मागच्या याच्यात हिंदीमध्ये गेलाय पण आता मराठीत घेऊ. त्याचे link आता मराठीत. description मध्ये आहे. हं? हे पर्पल भाऊ मंडप बांधतानी. पर्पल भाऊ होईन तुमचं लवकरच. टेन्शन नका. आपल्या कोणत्या पण माहिती का तुमचाही मंडप कोण ना कोणी बांधीन. हे पहा उद्या कार्यक्रम होणार आहे इकडे बढिया. घोडे नाही म्हणून हे ट्रॅक्टरवर चढलेले आहेत आणि ते मंडप बांधून राहिले साईडचा. आणि हे पहा हे खुर्चीवर चढलेले आहेत. खुर्चीवर चढून नरूभाऊ मस्त मंडप बांधून राहिले. आणि यायना या बुवाना खुर्ची धरेल आहे या दोघांना. हो घ्या रे त्याचे हात गळू येतील. अरे पडला रे. हो गाव के कुछ देसी जुगाड़ देखो भाई. हे पोरग पा डायरेक्ट वरच चढलं त्या पायपायवर. हे ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर घुमू राहिले पट्ट्या बांधण्यासाठी वर. आणि हे आमचे खुर्च्यावाले पा एकदम बढिया असे मस्त इथं खुर्चीनं म्हणजे खुर्चीवर उभं राहू मस्त हे बांधू राहिले. आणि थँक्स फॉर वॉचिंग. मराठी में बोलो कुछ. या बॉच्या वावरात गेलतो आम्ही ऊस खायला. हे आहेत रामोद शेठ. हे पा उभे राहिले आणि हे काही आले नाही इकडे. होम आता उद्या होम आहे दत्तपारायण संपते आणि उद्या आहे दत्त जयंती. तर इकडे मस्त कार्यक्रम होणार आहे उद्या. आता मंडप बांधणं चालू आहे इकडे. आणि हे पा काय म्हणतात त्याला ते होमाच्या याच्यासाठी कलर आहे ते केलं आहे ना. अजून काही दोन शब्द. काहीच नाही. ऊस गोड होता की नाही आमच्या मळ्यात. ऊस तर एकदम बढिया होता. हो का. हो बा. अजून काय म्हणता नवीन विशेष. नवीन काहीच नाही बा. सगळं जुनं. लाभ घ्या तुम्ही चांगला. उद्या भंडाऱ्याचा लाभ घ्या. भंडारा झाल्यावरच तसा हा व्हिडिओ येईन. आणि हे इथलचं व्हिडिओचं तर हे मागच्या व्हिडिओत दाखवेलं आहे सगळं जेवढं आहे नाही ते. आणि जर तुम्हाला पाहायचं असेल इथं पारायण कसं काय होते काय होते त्याच्या मागचा व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यात सगळं दाखवेलं आहे. इथलचं जे काही असते ते सगळे मस्त कार्यक्रम दाखवेले आहेत ते तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहून घ्या. तर मित्रांनो येत हा आपला जसा जमला तसा मराठीतला व्हिडिओ. आणि हा पहिल्यांदा आम्ही मराठीत बनवला. मागे बनवला तो काही जमला नव्हता. आजचा कसं काय वाटला जमला तर कमेंटमध्ये सांगून द्या. आणि चला हे ब्लॉग कोही पे करते एंड. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून देता. भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. हे काय आहे असं.